नमस्कार, मी सुनील पाटील. आपण पाहत आहे वेद विकासाचा 24 तास घडामोडी. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार, सरकारला जरांगेचा थेट इशारा. 30 मे पासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण, राज्यातील राजकारण पुन्हा पेटणार. मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा देत 30 मे पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे. आता केवळ वेळ काढूपणा सहन केला जाणार नाही असा आक्रमक इशारा देत त्यांनी सरकारला शब्दांचा जोरदार हल्ला या ठिकाणी चढवला आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत मराठा समाजातील कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि विविध संघटनेच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. बैठकीत सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आरक्षणाच्या नावावर फक्त आश्वासनांची खैरात सुरू आहे, पण समाजाच्या हातात अजूनही न्याय आलेला नाही असा संतप्त सवाल या बैठकीतून त्या ठिकाणी उमटला. जरांगे पाटील यांनी सरकारसमोर अनेक ठोस मागण्या ठेवल्या आहेत. हैदराबाद गॅझेटनुसार थांबवलेले कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तातडीने या ठिकाणी सुरू करावे. मराठवाड्यातील कुणबी नोंदी सापडलेल्या तब्बल 58 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्यावे. सातारा गॅझेटनुसार GR त्वरित काढावा. तसेच सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध आणि मिरज संस्थांचे 1994 नुसार प्रलंबित GR मंजूर करावेत अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. यासोबत आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. तसेच आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरी देण्याच्या GR सरकारने काढावा अशी भावनिक आणि आक्रमक मागणीही या ठिकाणी झाली आहे. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, आता समाज शांत बसणार नाही असा निर्धार व्यक्त करत जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. त्यांच्या या घोषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे. अंतरवाली सराटी हे गाव मागील काही महिन्यांपासून मराठा आंदोलनाचे केंद्र या ठिकाणी ठरले आहे. आता नव्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आणि समर्थक येथे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनानेही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी या ठिकाणी राहिला आहे. न्यायालयीन अडथळे, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे हा प्रश्न अजूनही रखडलेला आहे. अशा परिस्थितीत जरांगे पाटील यांच्या नव्या एल्गारामुळे सरकारसमोर मोठे राजकीय आणि सामाजिक आव्हान या ठिकाणी उभे राहणार आहे. आता निर्णय घ्या, नाहीतर महाराष्ट्र पेटेल असा संतप्त संदेश आंदोलकांकडून दिला जात असून येत्या काही दिवसातच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे.